नाश्ता बनवूया. त्यासाठी अर्धा कप गव्हाचं पीठ घेतलं आहे, अर्धा कप बेसन पीठ घेतलं आहे, 1/4 कप रवा घेतलेला आहे बारीक आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. तर अर्धा कप पाणी घालून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचा. 15 ते 20 मिनिट रेस्टसाठी ठेवूया. एका तडका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे 2-3 चमचे आणि हिंग घालायचे आहे, जिरे घालायचे आहे 1/2 टीस्पून, कढीपत्ता घालायचा आहे, हिरवी मिरची घालायची आहे, ढबू मिरची एक घालायची आहे, कांदा आणि कोथिंबीर पण घातलेली आहे. सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. 1 चमचा लसूण घालायचे. सगळं चांगलं भाजून घेतलेलं आहे. भाज्या सगळ्या वाफवून घ्यायच्या आहेत आपल्याला. सगळ्या भाज्या 2 मिनटं भाजल्यावर सगळं बॅटरमध्ये घालून घ्यायचं आपल्याला. आता यात पावभाजी मसाला आहे, 1.5 टेबलस्पून पावभाजी मसाला घातलेला आहे, कोथिंबीर घालायची आहे भरपूर. नीर डोसा कसा असतो ना त्याप्रमाणे पातळ करून घ्यायचं आहे. पाव चमचा इनो फ्रूट सॉल्ट घातलेला आहे, पाणी घालायचं आहे 1 चमचा. एकाच डायरेक्शननं चांगलं फेटून घ्यायचं आहे. 1 चमचा बटर घातलेला आहे आणि एक साईड झालेली आहे, आता दुसरी साईड पण चांगली शेकून घेऊया.